विविध महामंडळांसाठी अधिकारी नेमण्याच्या विषयामध्ये रोहित पवारांनी आपलं मत व्यक्त केलेलं आहे. खरं तर प्रत्येक समाजासाठी नवीन नवीन योजना आणि त्या यशस्वीपणे राबवण्यासाठीचा प्रयत्न देवाभाऊंचं सरकार अविरतपणे करतं. आज यासाठी जी काही वॉर रूम तयार केली गेली त्याची आढावा बैठकसुद्धा आयोजित करण्यात आलेली आहे. कदाचित हे रोहित पवारांना माहिती नसेल, कारण जाती जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचं काम हा त्यांच्या पक्षाचा आणि परिवाराचा इतिहास राहिलेला आहे. म्हणजे देवाभाऊंचं सरकार जर का आमच्या धनगर समाजासाठी इंग्रजी शाळा सुरू करणार असेल, आमच्या आदिवासी बांधवांसाठी त्यांच्या आश्रम शाळांसाठी भरीव निधीची तरतूद करणार असेल, मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याचा विषय असेल, किंवा आमचे ओबीसी बांधव मराठा बांधव यांचं आरक्षण कोर्टामध्ये टिकवण्याचा विषय असेल, देवाभाऊंचंच सरकार या सगळ्या विषयामध्ये यशस्वीपणे काम करू शकलेलं आहे. केवळ शाहू फुले आंबेडकर नावानी राजनीती करणारी ही सगळी मंडळी की ज्यांनी भाषणामध्ये या महापुरुषांची नावं घेतली, पण आजपर्यंत या समाजाचे प्रश्न आपल्याला का सोडवता आले नाहीत, मला वाटतं हा प्रश्न रोहित पवारांनी आपल्या आजोबांना कधीतरी विचारला पाहिजे. आणि म्हणून जर का हा प्रश्न ते विचारू शकले तर तेव्हा त्यांनी दाखवलेलं नाकर्तेपण आणि आता देवाभाऊंचं महायुती सरकार जनसामान्यांसाठी करत असलेलं काम यातला फरक त्यांना लक्षात येईल आणि मग मात्र ते असं नकारात्मक मत व्यक्त करण्याचं धाडस करणार नाहीत.